बाबा अहो फोन उचला ना. लोक पण असे आहेत ना, चांगलं काय झालं ना तर फोन नाही करणार, पण वाईट झाले की लगेच फोन करतील. 10-12 फोन झाले सकाळपासून. आता ना फोनच उचलणार नाही मी. अहो पण बाबा फोन न उचलण्याने लोक बोलायची थांबणार आहेत का? त्रास तर होणार नाही ना विजय. तुम्ही एक काम करा, तुमचा फोन मला द्या, मी उचलतो. द्या, मी बोलतो. हॅलो लोखंडे साहेब, जे ऐकलं ते खरं आहे का? नाही, तुमच्या मुलीच्या सासरी रेड पडली म्हणे. हो खरंय, बोला मग. नाही काही नाही हो, मी फक्त हेच विचारायला फोन केलेला की रेड टाकली पण काहीच फायदा नाही ना झाला. अहो तुमच्या मुलीनं साक्ष फिरवली, हे खरं आहे का? हो हे पण खरंय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? तू कोण बोलतोय? मी त्यांचा मुलगा बोलतोय. माझ्या बाबांना आणि माझ्या बहिणीला फोन करू नका. ठेवा फोन. बाबा यांच्याशी आहे ना असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे. माऊ असं का वागले? मला माऊशी बोलायचंय, तिला विचारायचंय तिने असं का केलं. बाबा सॉरी, तुम्हाला एवढा वेळ एकट्याला थांबावं लागलं. मी सुद्धा सॉरी हा बाबा. काय आम्ही नाही का कामात अडकलो म्हणून झालं असं. आपलं घर आणि घडामोडी ह्याचं नातं काही नवीन नाहीये. पण बाबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही सांभाळतो सगळं व्यवस्थित. आम्ही काहीही वाईट घडू देणार नाही. हो बाबा, टेन्शन घेऊ नका बरं का. कोणीतरी आपल्या घरातल्यांपैकी पोलिसांना खबर दिली, पण आपल्या घरासाठी काय हे नवीन नाही, नाही का? आणि म्हणून शिवादादांना चौकशीसाठी बोलवलं पोलीस स्टेशनला. हा पण बाबा, या सगळ्यात एक खूप मोठी गोष्ट घडली बरं का आज. ही आपली कस्तुरी आहे ना, तिने मम्मीला वाचवलं. काही काय बोलतोय सर, असं काही नाही झालं बाबा. मी सगळं खरं तेच सांगितलं. बाबा ही खोटं बोलते हा. हिनेच वाचवलंय मम्मीला. अरे बरं ते जाऊ दे. तुम्ही मला सांगा, आपण एवढे दिवस जी ट्रीटमेंट चालू ठेवली होती, तुम्हाला मजा आली ना? आम्हाला तर खूप मजा आली. आणि म्हणून आता आम्ही ठरवलंय की ही ट्रीटमेंट परत सुरू करायची. आणि हे सगळं एकदा का शांत झालं ना की आपण पिकनिकला पण जाऊ. चालेल. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत. तुमची सून आहे ना कस्तुरी, खूप हुशार आहे बरं का. एक गप रे, काही बोलतोय. बघितलं बाबा, खरं बोललो तरी प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम. हे असंच असतं हिचं. अच्छा बाबा, तुम्ही हे नवीन गाणं ऐकलंय का? खूप मस्त गाणं आहे, तेलुगू गाणं आहे. मला तुम्हाला ऐकवायचं होतं. थांबा 1 मिनिट. उचलत नाही फोन. तुम्ही परत लावा. खरं तर ना मी लावणार नव्हतो, पण तुझी आईची माय आहे म्हणून लावला. पण मला माहित होतं ती फोन उचलणार नाही. मला अपेक्षित उत्तर होतं ना तेच मिळालं. मी पण मगाशी 2 वेळा ट्राय केला पण आन्सर नाही केला. खरं तर ना माऊ असं कधी करत नाही. काय झालं असेल काय माहित. बाबा बघा, मला असं वाटतंय की ना माऊला तिची चूक कळली आहे, किंवा बाबांशी आता कोणत्या तोंडाने बोलणार किंवा काय बोलायचं हे माऊला कळत नसेल, म्हणून कदाचित माऊ फोन उचलत नसेल. असं काय? आता ही बया का फोन करते मला? तुम्ही उचला ना, बघा ना काय बोलताय. हॅलो. हा कस्तुरीचे बाबा, तुम्हा सगळ्यांची जरा काळजी वाटत होती म्हणून फोन केला. हॅलो हॅलो, कलात्या, मी विजय बोलतोय. माऊ आमचा फोन उचलत नाहीये. कसा उचलेल? का? नाही, तुम्हाला तिची काळजी वाटते, इकडची चिंता वाटते.
पण इकडे तसं काही नाहीये ना. आणि कस्तुरीचे बाबा, अहो मी तुम्हाला गोडाऊनचा पत्ता दिला होता, त्याचा तो काही उपयोगच करून घेतला नाही तुम्ही. आता एक काम करा, तू शिवा तुमच्या ताब्यात आहे, त्याला फोड फोड फोडा. नाक दाबलं का तोंड उघडतं. कमूचे अजून 5 गोडाऊन येत, त्याचा पत्ता सांगेल तो, होळा त्याला. पोलिसनं काय करायचं ते करतील. मग आमचा फोन का उचलत नाही ना, त्याचं कारण सांगा. कारण तिला काही फरकच पडला नाहीये. इकडे ती हसते, खेळतीये, मजा करते, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार आहे का? मग नाहीच बसणार, मला माहितीये. म्हणूनच तुम्हाला काहीतरी पाठवलंय ते बघा आता. आता खरी मजा येणार आहे बरं का. मम्मी 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 शिवा दादा, काय झालं? काय झालं तिकडे? काय नाही असं. काका, पोलिसांनी त्रास नाही ना दिला? अरे मला त्रास दिली एवढी हिंमत आहे का त्यांच्यात? पण त्यांनी तुम्हाला घरी कसं काय सोडलं? मम्मींमुळे. मानलं मम्मी तुम्हाला? काय डोकं लावलं मम्मी. एक मिनिट, काय केलं मम्मीने? आपल्या मम्मीनं कस्तुरीला जो पत्ता सांगितला होता ना, तो एक पडक्या बिल्डिंगचा होता. पोलीसवाले तिथे गेले तर त्यांना काही सापडलंच नाही. आता माझ्या विरुद्ध काही पुरावेच नव्हते, मला कशाला पकडून ठेवतील, सोडून दिले. पण शिवादादा, तुम्ही सुखरूप घरी परत आलात हे एक बरं झालं. मम्मी, मला पत्ता देणाऱ्याची टीप मिळाली आहे. आता तो माणूस सापडायला वेळ लागणार नाही. शिवादादा, तुम्ही घरी आलात ना, हेच खूप आहे आमच्यासाठी. मम्मी, पण काय झालं की या सगळ्यामध्ये ना एक माणूस अडकला फार. कोण? आपले कस्तुरीचे वडील हनुमंत लोखंडे, त्यांना नोकरीवरनं काढून दिलंय. कस्तुरी, शांत होय बघ. हे बघ, आपण यातून मार्ग काढू. ओके? विजूचा फोन आहे. उचल ना. हॅलो. काय मिळालं तुला हे सगळं करून? विजू, अरे मी काय बोलते ऐकून तरी घे. हे बघ माऊ, आतापर्यंत आहे ना आम्ही तुझंच ऐकत आलो. तुझ्या अशा वागण्यामुळे बाबांची नोकरी गेली आज. विजू, मी खरंच काहीच नाही केलंय. माऊ, याचीच खंत आहे, तू काहीच केलं नाहीयेस, फक्त शांत बसलीस. माऊ, हे किती दिवस चालू राहणार आहे? विजू, पण अरे माझ्यावर असा काही अन्याय होत नसताना मी असं खोटं का बोलू? बाबांनी असे संस्कार नाही केलेत माझ्यावर. माऊ, संस्कारांचं बोलूच नकोस तू. ज्या बाबांनी तुझ्यावर संस्कार केले, एवढं प्रेम दिलं ना, त्या प्रेमाची चांगली परतफेड केलीस तू. विजू, अरे तू तरी समजून घे ना मला. माऊ, मी काय समजून घेऊ तुला? तुला माहित नाहीये तू कोणाची बाजू घेतलीस, कोणाला वाचवलंयस ते. माऊ, जो माणूस अंगात ताप असताना पोलिसाची नोकरी प्रामाणिकपणे करत होता, त्या माणसाचं काम आणि वर्दी दोन्ही काढून घेतलंयस तू. ज्या माणसाला त्याचं काम स्वाभिमान होतं ना, तो स्वाभिमान तू हिसकावून घेतलायस. मग विजू, असं नको ना बोलू सरे. मी खरंच काही केलेलं नाहीये, आणि जे काही झालं
त्याचं मलाही वाईट वाटतच आहे रे. हे बघ माऊ, एखादी गोष्ट घडून गेल्यावर त्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाहीये. मी एवढंच सांगेन की ना, यापुढे बाबांना त्रास होणार नाही याची काळजी घे. काय झालं कस्तुरी? बोल ना, काय म्हणाला विजय? त्याला असंच वाटतंय की सगळं माझ्यामुळे घडतंय. पण आपल्याला माहितीये ना हे खरं नाहीये. हे बघ, तू शांत हो. कस्तुरी, बाया नको काळजी करू. घेतील तुझ्या बाबांना पुन्हा कामावर. मी जप करते त्यांच्यासाठी. हा, नको काळजी करू. आता हे घर माझं होणार. फक्त काही तास राहिले तसं वाटतंय बाई. आणि मग मी या घराची मालकीण. कमू कस्तुरीला काहीतरी करणार. आणि मग माझ्या लेकीला का असं केलं म्हणून हणमंत कमूला तुरुंगात टाकणार. काट्यानं काटा निघणार. आपण कसे नामानिराय. कला. अरे रे 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 रे. पण हणमंतला तर कामावरनं काढून टाकले. काही हरकत नाही. तो कोणाचा तरी जीव तर नक्कीच घेऊ शकतो. चालेल चालेल, असे चालेल. आपल्याला काय, कमू या घरातून बाहेर गेल्याशी मतलब. मग हे सगळं घर कला. हा बंगला तुझा, तू मालकी. ते दिवाळीत कसं आपण त्या फटाक्याची वातच तिथे अशी लावतो आणि असे दूर येतो. फटाका आधी कधी फुटतोय असं झालेलं असतं आपल्याला. तसं असं झालंय बरं का आता. फटाका फक्त कुठल्या क्षणी आणि किती मोठ्याने फुटतो त्याची वाट बघते मी. कला काय प्लान आहे बाई. हुशार आहे बरं काही बाई, अगदी हुशार आहे. कला, आता तर हसत होतीस ना. काहीतरी काय बोलते. मी कशाला हसेन. मी माझ्या कानांनी ऐकलंय. मी आलो म्हणून नाटक सुरू केलंस, होय ना? तुम्हाला तुमची बायको नाटकीच वाटते का? घरात हे असं वातावरण आहे, त्याची चिंता करते मी, काळजी वाटते मला त्याची. कला, मी काय तुला आज ओळखत नाही, समजलीस ना? उलट सगळ्यात जास्त आनंद तुलाच झाला असेल, कारण सगळं कसं तुझ्या मनासारखं होतंय ना. मी तुला हेच तर हवं होतं की घरात कोणी एकत्र नको येऊ देत, भांडणं होऊन देत. ते शेवटी तसंच झालं. हो बाबा, मी आहे खुश. मला हेच हवं होतं. म्हणजे माझा संशय खरा ठरला. कारण मला एक सांग, कस्तुरीच्या बाबांना टिप सुद्धा तूच दिलीस ना? अहो, काही काही बोलते, मी कशाला देईन टिप? म्हणजे खरं आहे. अगं पण का केलंस तू असं? गेले काय दिवस आपण घरचे सगळे किती खुश होतो, पण एका दिवसात तू सगळ्यावर पाणी फिरवलंस. शरदराव, मला या घराची मालकीण व्हायचंय. नोकरासारखं या घरात मला राहायचं नाही. अगं तू नोकर नाहीस या घरची. तू माहेरवाशी नाहीस आणि भाईची बहीण आहेस तू. कसली बहीण? नुसती नावाची बहीण. सत्ता आहे का काही? ती बाहेरून आलेली कमू, तिच्या तालावर नाचायला लागतं मला. बहीण आहे म्हण. कला, चुकतेस तू. अजिबात चुकत नाहीये. हा असा डाव जिंकायला आलेला असताना तुम्हाला काय हारायची हौस आहे हो? मी नाही असं होऊ देणार. मला आता जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय. हातात तोंडाशी आलेला घास आहे तो घालवायचा नाहीये मला.
तुम्हाला मला मदत करायची नसेल ना, नका करू. तुमचे ते काय ते संस्कार घ्या, झोपा इथं गोदडी घेऊन. मला बघू दे तिकडे बाहेर काय चाललंय ते. शिवा, शिवा मला सांग, तिथं तुला कोणी हात तर नाही लावला ना? तुला हात लावला असेल ना तिकडं त्याला. अहो मम्मी, आपल्याला हात लावायची कोणाची हिंमत आहे? म्हणजे सुरुवातीला त्यांनी घाबरवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांना कळलं की त्यांच्याकडे ठोस पुरावेच नाही. आणि मम्मी, मी इथून जायच्या आधीच कबुली दिली होती ना की सगळं सांभाळतो मी, पण कायद्यात ते सगळं बसत नाही. पण काय झालं की त्यांच्याकडे पुरावे होते, म्हणजे 2 पुरावे होते, पण त्यांना गोडाऊन मध्ये काही सापडलं नाही. आणि दुसरा पुरावा म्हणजे तो दमानिया बिल्डर. त्या दमानिया बिल्डरची हिंमत कशी झाली? हिंमत कशी झाली त्याची आपल्या विरुद्ध? नाही मम्मी, फोन लावायची काही गरज नाही. म्हणजे तो आला होता तिथे साक्ष द्यायला, पण मला समोर बघून त्याची एवढी फाटली ना की तिथून सटकला. त्याला माहित होतं ना, जर का मी इथून सुटलो ना तर त्याला आणि त्याच्या बिल्डिंगला कुठे गायब करेन ना कोणाला कळणार नाही. आणि मग पोलिसांकडे काही पुरावे नव्हते तर त्यांनी मला सोडून दिलं. मम्मी, शिवा तू सुटलास, माझ्या जीवात जीव आला बाबा. मम्मी, मी सुटलो ते आपल्या दहशतीमुळे, पण तुम्ही सुटला कस्तुरीमुळे. मम्मी, माहितीये शिवा, आणि मला हे बी कळतंय की आमच्यातले गैरसमज जरा दूर व्हायला लागलेत. हा मम्मी, खरंय. पण मम्मी, एक वाईट झालं ना. काय वाईट झालं? मम्मी, पण या सगळ्यात ते कस्तुरीचे बाबा सस्पेंड झाले ना, त्यांचं काहीतरी करायला पाहिजे. मम्मी, हनुमंत लोखंडे बाहेर येणार तवा या गोष्टीचा बदला घेणार, कारण त्याला वाटणार की हे सगळं काही केलेलं आहे ते आपण केलेलं आहे. हा मम्मी, ते सगळं ठीक आहे, पण कस्तुरीला खूप वाईट वाटेल. माहितीये शिवा, काही ना काहीतरी मार्ग काढू आपण, आणि काही ना काहीतरी मार्ग निघेल, मला खात्री आहे. पण त्याआधी शिवा, मला शोधून काढायचंय ही खबर कुणी दिली. शिवा, तू काय म्हणत होता मग अशी काहीतरी टीप, कुणीतरी टीप दिली म्हणालस. कसली, कोणती, कुणी दिली टीप? सौरभ, मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं. अगं मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. मीच गुन्हेगार आहे. कस्तुरी, बाबांसाठी पोलीस खात्यामध्ये काम करणं हे फक्त काम नाहीये. अरे, त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ती. आणि आज माझ्यामुळेच त्यांची नोकरी गेली. कस्तुरी, मी समजू शकतो तू कशाला स्वतःला त्रास करून घेतीस. हे बघ, ह्यातून नक्की काहीतरी मार्ग काढेन मी. सौरभ, मार्ग निघेल तेव्हा निघेल, पण आता आपण जाऊया प्लीज. आपण निघूया. थांब कस्तुरी, घरात काय चाललंय माहितीये ना तुला. बाबांची मनस्थिती चांगली नाहीये, आपण नंतर जाऊया. नाही अरे, उलट मी आत्ता नाही गेले ना घरी तर बाबा माझ्याशी कधीच नाही बोलणार. मी ओळखते ना त्यांना चांगलं. विजू, बरं झालं फोन केलास. बाबा कसे आहेत आता? आणि तू काही काळजी करू नकोस. फक्त आईची काळजी घे. मी लगेच निघते आणि येते घरी. काही गरज नाहीये. म्हणजे तुला इथे येण्याची काही गरज नाहीये, कारण बाबा आहे ना घर सोडून गेले. कुठे गेले आणि का गेले बाहेर? बाबा का घर सोडून गेलेत हे जर तुला ऐकायचं असेल ना तर ऐक. लक्ष्मी वहिनी, काय हो? हनुमान भाऊजींना नोकरीवरून काढलं म्हणे. तुम्हाला कसं कळलं? सगळ्या चाळीला माहितीये. मलाच मेलीला शेवटी कळलं. नाही म्हणजे माझा विश्वास नाही त्यांच्यावर, म्हणून म्हटलं प्रत्यक्ष तुम्हालाच येऊन विचारावं. खरंय का हो? आणि असंही कळलंय मला की कस्तुरीच्या सासूबाईंमुळे नोकरी गेली म्हणे भाऊजींची. आता मी काय म्हणते, एवढी मोठी माणसं आहेत ती, कशाला वाद घालायचा नाही का? गेली की नाही हातची नोकरी? पण का भाऊजी कुठे दिसत नाहीत? बाहेर गेलेत का? तुम्हाला काय करायचंय? अरे, मी आपला शेजार धर्म पाळतीये. आता भाऊजींनाही पश्चातापच होत असेल नाही का या गोष्टीचा? त्यांना पश्चाताप झालेला नाहीये. त्यांनी जे काही केले त्यांच्या मर्जीने केले, तर त्यांची काही एक चूक नाहीये. अहो वहिनी, पण वाईट गोष्टीच कशा कळतात? त्यांना एवढ्या वेळा बक्षिसं मिळालेत, पेपरमध्ये त्यांचं नाव आलं, किती चांगल्या गोष्टी केल्यात त्यांनी. तेव्हा नाही तुम्ही अशा धावत धावत आलात. तेव्हा तुमचे हातपाय कोणी बांधून ठेवले होते? अहो, एवढे चिडताय कशाला वहिनी? झाली तुमची चौकशी करून निघू शकता तुम्ही. पीळ गेला पण सुंब काही जळत नाही. नाही तर काय मिळत? ऐकलंस माऊ? झालं समाधान?
बाबा घरात नाही आहेत, पण त्यांना कुठेच तोंड दाखवायला जागा नाहीये मग, आणि हे आम्हाला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. यावर तुझ्याकडे काही उत्तर आहे? असेल तर बोल, नाहीतर फोन ठेव. बर, कळलं मला उत्तर.